बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले असताना या बाप्पांची मात्र प्रवासाची तयारी सुरू आहे। ही तयारी साधी सुधी नाहीये। ज्या पद्धतीने बाप्पांना पॅक केलं जात आहे ते पाहून कुणालाही प्रश्न पडेल की बाप्पा नक्की निघालेत कुठे। युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया ही जी आर्ट आणि कल्चरल कमिटी आहे ॲडलेड या शहरातली, तर त्या ठिकाणी हा गणपती 10 आणि 11 सप्टेंबर रोजी गणपती फेस्टिवल व गणपती सण साजरा करण्याच्या निमित्ताने आम्ही ठेवणार आहोत। हा 13 फुटाचा गणपती इथून बोटीने 30 दिवसाचा प्रवास करून ॲडलेडला जाणार आहे। ऑस्ट्रेलियाला जायचं म्हटल्यावर तयारी तर करावीच लागणार, त्यातही हा महिन्याभराचा प्रवास। बाप्पा कांगारूंच्या देशात सुखरूप पोहोचावा म्हणून काळजी घ्यावी लागते ती वेगळीच। हा गणपती आम्ही इथे तयार तर केला चिंचपोकळीला मुंबईला, परंतु हा गणपती कंटेनरमधून ॲड्रेडला पोहोचवणं ही सुद्धा आमच्याकरता एक खूप मोठी परीक्षा होती। त्याकरता अनेक प्रकारची साधनं इथं आणलेली आहेत। ज्या पद्धतीने ते बबल्स, कागदी बबल्स आहेत, त्याचप्रमाणे त्याचे जे पॅकिंगचे किंवा त्याला जे एक बफर पाहिजे गणपतीच्या मूर्तीला, ते बफर कशा पद्धतीने लावायचा हा सुद्धा एक मोठा अभ्यासाचा विषय होता। हल्ली भारतीय सणांची परदेशात चांगलीच क्रेज असते। गणेशोत्सव त्याला अपवाद ठरणार तरी कसा? ऑस्ट्रेलियाचा हा राजा आता प्रवासाला निघालाय, मात्र तो कांगारूंनाही भुरळ पाडेल यात काही शंका नाही। अक्षय कुडकेलवारसह प्रणिता मारणे, एबीपी माझा, मुंबई।